सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटल सुरू झाले दोन संघांमध्ये. फुलटॉस बॉल, पहिलाच बॉल, वेलकम टू ग्राउंड. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, षटकार. फुलटॉस आणि ड्रीम स्टार्ट आपण पाहतोय. लियाकत यांच्या बॅटमधून षटकार, म्हणजे मागच्या मॅच मध्ये जिथून खेळ थांबला होता पुन्हा एकदा तिथून सुरुवात या ठिकाणी केले. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स स्ट्रोक होता, कॉन्फिडंटली खेळला होता. या चेंडूला रिस्पेक्ट या ठिकाणी दिली गेली आहे. चांगला चेंडू होता, फलंदाजाला इथून भाग पाडलं. शॉट मिड विकेटला चेंडू या ठिकाणी जातो. मिडॉनचं क्षेत्ररक्षक पुढे येईल तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केले गेले. दोन चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 7 धावा फलकावरती लागल्या, 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दोन फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. लियाकत आणि कल्पेश. आज प्रितेश गावड सकाळच्या 17 पासून स्कोरच्या भूमिकेमध्ये चांगलं सहकार्य त्यांनी केलंय. दोन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये जे श्रोते या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. दोन बॉल फेकून झालेत पहिल्या षटकामधील. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज आसिफ गोलंदाजी मार्कवर. ते डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नव्हता. झोन पासून चेंडू दूर ठेवला होता. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केलाय. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. ओपन केला, स्लॅश केला गेला. लॉंगॉनला हा चौकार या ठिकाणी प्राप्त केला गेला. धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. मागच्या दोन सामन्यांचा जर विचार केला तर आसिफ एक इकॉनॉमिकल गोलंदाज होते. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तर बऱ्याच प्रेक्षकांच्या मुखामध्ये नाव होतं आसिफ आसिफ, आणि त्यांनी तो परफॉर्मन्स सुद्धा दाखवलाय. परंतु या मॅचमध्ये थोडेसे एक्सपेन्सिव्ह होत आहेत. परंतु त्यानंतर कमबॅक सुद्धा केलाय. चौकाराला नंतर डॉट बॉलची हाताळणी या ठिकाणी झालं. शेवटचा आणि अंतिम सामना असेल पहिल्या षटकामधील. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये, आसिफच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. परंतु चौथा चेंडू स्लॉटमध्ये मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. रीड केला होता फलंदाजाला. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 11 आपण पाहतोय. 11 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. चौकारानंतर सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 11. षटक क्रमांक 2 ला इथून प्रारंभ झालाय. दुसऱ्या षटकामध्ये चेतनला इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅक वरती. केतनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या फलकावरती 11. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लावतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाली. केतन बॉलिंग ट्रॅक वरती. इथून बॅकफुटला जाऊन कट केला जातो. इंटू दी गॅप मध्ये बॉल या ठिकाणी क्लिअर करतोय आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार.
फलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी चौकाराने झालंय. स्वागत या ठिकाणी चौकाराने केले गेले केतनचं. धावसंख्या फलकावरती 15. 1 षटकच केला आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज केतन. चांगला बाउन्स दिला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. नॉन होती. धोक्याची घंटा वाजली आणि यस ते एफर्ट्स लावले गेले आहेत. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि रनआउटच्या रूपामध्ये लियाकत बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये आपण पाहतोय पंकज इलेव्हन मुरबे संघाला पहिल्या धक्का ठिकाणी लेखच्या रूपामध्ये त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये आपली विकेट गमावले. 2 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावांची एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. दोन बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवरती येईल. मिस्टर केतन आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर चांगला चेंडू हाताळला होता. चेंडूला बाउन्स या ठिकाणी दिला होता. त्यावरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट गमावली होती टीम पंकज इलेव्हन मुरबे संघाने. बॉलवर बॅक ड्राईव्ह आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला या ठिकाणी स्टॉप केले गेले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगले 2 बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 15 धावा फलकावरती लागले गेलेत. धावसंख्येवरती लगाम लावून ठेवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे गोलंदाज केतनचा. ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. इंटू दी गॅप मध्ये बॉल या ठिकाणी क्लिअर करेल आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. चौकार. चार चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 19 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. 11 धावांचं पहिलं षटक राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 4 चेंडूंमागे आतापर्यंत 2 चौकाराच्या सहाय्याने 8 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथून ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल भरपूर प्रमाणामध्ये चेस केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातो. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवर ते मिळेल. 20 धावा फलकावरती लागल्यात. 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. सेकंड ओव्हर मधील लास्ट बॉल स्ट्रायकिंगमध्ये येतीन आपण पाहतोय. लियाकत यांची विकेट गेल्यानंतर एक मोठा फटका जरूर आला. 2 डॉट बॉल सुद्धा आल्यात. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर घाई करा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज केतन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये आसिफच्या विरोधामध्ये 11 धावा आल्या. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रिस्पेक्ट दिली गेली या चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 21 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. पुन्हा एकदा आसिफला इथून कंटिन्यू ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यांच्या विरोधात आल्या होत्या. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. एक आक्रमक फलंदाज बाद झाल्यानंतर एक चौकार जोर आलाय. एका बाजूला पंकज इलेव्हन मुरबे आणि दुसऱ्या बाजूला उर्वी इलियास बोईसर हा संघ आपण पाहतोय. 2 संघांमध्ये एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. या 2 संघांपैकी टॉप 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहणार आहोत.
तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो, इट्स वाईड बॉल. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 रन्स स्कोरवरती लागल्यात. पहिल्या चेंडू या ठिकाणी स्वैरी चेंडू हाताळला गेलाय. इनिंगची सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजांचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. ज्या प्रकारे जो स्ट्रोक खेळला होता, एक कॉन्फिडंटली स्ट्रोक खेळला होता लियाकत यांनी, परंतु त्यांची विकेट इथून गमावली पंकज इलेव्हन मुंबई संघाने. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू होता, चेंडूवरती बोटं जरूर फिरवली होती. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी झाली 22 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये किती धावा येतील हा एक मोठा प्रश्न जरूर असणार आहे. आसिफ एक कसलेला गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल सेला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. मिडविकेटचं क्षेत्ररक्षक पुढे येईल, एक धाव पूर्ण केले आणि एकेरीवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 23 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. टॉस या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच उर्वी इलियास बोईसर संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्यांची रणनीती असेल की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा. कारण मागच्या 2 सामन्यांचा जर इतिहास पाहिला टीम पंकज इलेव्हन मुंबई संघाचा, तर मागच्या 2 मॅचमध्ये त्यांनी धावा चेस करत असताना सामने जिंकले होते. इथून फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून. 4 धावांकरिता 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. मध्ये कल्पेश आपण पाहतोय. कल्पेशांचा जर विचार केला तर 3 चौकार इनिंग मधून त्यांच्या बॅट मधून आल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आसिफ या मॅच मध्ये, या शेवटच्या मॅच मध्ये थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह दाखवते. ऑफसाईडला चांगला कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रक्षणाची लॉंगची जरूर असणार आहे. चेंडू जातोय, चांगलं क्षेत्रक्षण जरूर झालंय, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू या ठिकाणी सीमारेषा ओलांडतोय आणि निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. लागल्या जात आहेत बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आसिफ यांच्या विरोधामध्ये येत आहेत. तो आज सकारात्मक दृष्टिकोन या मॅच मध्ये नाहीये. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी कामगिरी केली होती, पहिल्या सामन्यामध्ये विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये किरण जाधव यांनी 46 धावांची एक बहारदार इनिंग खेळली होती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 31 धावा फलकावरती लागल्यात. 31 रन स्कोर ते आपण पाहतोय. कल्पेश सध्या मैदानाच्या आतमध्ये पंकज इलेव्हन मुंबई संघासाठी तारणारळ बनतायत. एक संकटमोचक बनत असताना वेगवान चेंडू ऑफसाईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल निघून जाईल, तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळते. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या फलकावरती 32 रन स्कोर करते लागल्या गेल्या. 2 चौकारानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील 5 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आसिफ यांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आसिफ यांच्या विरोधामध्ये आले. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक जरूर केलाय. लॉंगर क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय, परंतु चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लावले होते. शेवटच्या चेंडूवरती एक संधी मात्र निर्माण झाली होती, ती संधी कुठेतरी हुकली गेली. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. 3 षटकांच्या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रितेश या ठिकाणी आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेमध्ये धावसंख्या फलकावरती 33 रन स्कोर करते लागले गेले. म्हणजे 11च्या सरासरीने सध्या बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे.
गेले 33 रन स्कोर करती लागले गेल्यात. नियाज गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 3 षटकांमध्ये जवळजवळ 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे 11 धावा येताना पाहायला मिळाल्या. नियाज यांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल, कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यात. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून जर विचार केला तर कल्पेश चांगली बॅटिंग करत आहेत, चांगली साथ यतीन मैदानामध्ये त्यांना देत आहेत. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्रायकिंगवरती ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे. इथून ऑफसाईडला इनसाइड आउट जरूर केला गेला, शतशक त्या ठिकाणी दूरवरून येईल तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही आहे. 2 धावांचा कॉल आहे, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती बॅटचा फ्लो ओपन जरूर झाला होता, परंतु स्ट्रोक या ठिकाणी प्रॉपरली नव्हता. 2 धावा पहिल्या चेंडूवरती येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35 रन स्कोर करती लागल्या गेल्यात. एक मोठी टोटल उभी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे टीम पंकज इलेव्हन मुरबे संघाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झाला होता. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या 2 बॉलमध्ये नियाज यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 11च्या सरासरीने धावा येत होत्या. ती सरासरी कुठेतरी कमी करायची आहे, तोच प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे नियाज यांचा. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं, कार्पेटला रोल करत चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळेल, इकडेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 36 रन स्कोर करते आपण पाहतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलं नियाज यांनी. डॉमिनेट करतायत पहिल्या 3 चेंडूंमध्ये. तर समोर लेफ्ट हँडेड बॅटर आहे अर्थातच कल्पेश, यांच्या बॅटमधून ह्या इनिंगमध्ये 4 चौकार आपण पाहिल्यात. 4 क्लास स्ट्रोक आपण पाहिल्यात आणि त्याच स्ट्रोकची अपेक्षा इथून असणार आहे, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. अजून इथून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथून यष्टीरक्षकाला बीट करून सरळ चेंडू लॉंग स्टॉपला या ठिकाणी क्लिअर करतोय. 5च्या स्वरूपामध्ये 4 धावा चौकार. बाईच्या स्वरूपाने ह्या धावा आल्यात. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चेंडू चांगला होता यात काही शंका नाहीये, परंतु यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करू शकला नाहीये. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आणि वेग सुद्धा प्रचंड होता. जे स्लिप मध्ये खेळाडू लावले गेले त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. बॉल द्या प्लीज. धावसंख्या फलकावरती 40 रन स्कोर करते आपण पाहतोय. इथून प्रयत्न असणार आहे अजून इथून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 40 आपण पाहतोय. 40 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. कल्पेश एका बाजूला आहेत, त्यांच्याकडून अशा अपेक्षा जरूर असणार आहेत, मोठ्या स्ट्रोकची अशा अपेक्षा असणार आहेत. थोडंसं स्पीडअप करा, अंतराचं साम्राज्य पसरत चाललंय. 8 बॉल इथून बाकी आहेत. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल मैदानामध्ये. षटकातील 5वा बॉल राऊंड द विकेटने. इथून शॉर्ट बॉलला पुल केला आणि सरळ पाठवले आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. फलकावरती लागल्या गेल्यात. षटकार या ठिकाणी आलाय. मागच्या 2 चेंडूंमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा येत आहेत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर 2 चेंडूंमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा खर्च झाल्यात. जवळजवळ 10 धावा मागच्या 2 चेंडूंमध्ये आल्यात. 46 धावा फलकावरती लागल्यात. 46 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर इथे केला होता. डीपमध्ये जर पाहिलं तर मिड विकेट आपण पाहतोय, त्यानंतर स्क्वेअर लेग. लालच मात्र देण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थितरित्या ती लालच स्वीकारलंय कल्पेशने. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऑफ साईडला क्षेत्ररक्षक जरूर येत आहेत. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतील आणि कुठली चुकी करत नाहीयेत. चांगला झेल या ठिकाणी टिपलाय आणि जे वादळ इथे घुंगावलं होतं तिथे क्षमावलं गेलंय. कल्पेश नावाचं वादळ इथे क्षमावलं गेलंय. चांगली इनिंग त्यांनी खेळलंय. षटकार आल्यानंतर विकेट जरूर घेतला गेलाय.
4 षटकांचा इथून केलं समाप्त झालाय. 4 षटकांमध्ये धावा झाल्यात फलकावरती 46. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर इथून असणार आहे, परंतु ज्याच्या बॅटमधून स्लॉग हिट्स येत होते तो इथे येऊन डगआउटला परतला गेलाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती भरतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. स्लॉगवर स्पेशलिस्ट आहेत भरत आणि मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती टाकलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर पुल पॉवरफुल ठरतोय. मिड विकेटला सरळ चेंडू डिपॉझिट केला स्टँड मध्ये. 6 धावा षटकार. च्या पहिल्या चेंडूवरती स्लॉग हिट या ठिकाणी येतोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट पॉइंट मध्ये त्या ठिकाणी मिसफील्ड झाला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंडरआर्म फेकी या ठिकाणी केला आणि 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धोरणीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 54च्या घरामध्ये 54 रन स्कोर करते लागल्यात. अजून इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती जरूर उभी झालाय, कारण चांगला बॉलिंग अटॅक पंकज इलेव्हन मुरबे संघाकडे. मागच्या 2 सामन्यांचा इतिहास जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 28 धावांवरती रोखलं होतं, त्यानंतर 30 धावांवरती रोखलं होतं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता. यष्टीरक्षकांनी चांगले प्रयत्न केले होते. यष्टीरक्षक आपण पाहू शकता यष्टांच्या मागे इलियास पठाण आपण पाहतोय. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळावरील. 55 धावा फलकावरती लागल्यात. 55 रन स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भारतचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधामध्ये स्लॉक हिट आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथून हाताळले होते. येणाऱ्या 3 चेंडूंवरती किती धावा येतील हा एक मोठा प्रश्न जरूर असणार आहे. इथून ऑफस्टमच्या बाहेर शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चांगली गोलंदाजी इथून भारतची आपण पाहतोय. 56 धावा फलकावरती लागल्यात. 56 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरंच चांगलं कमबॅक इथून आपण पाहतोय. चांगली रिकव्हरी स्वतःमध्ये केली पहिल्या चेंडूवरती षटकाराला आणि त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना इथून धावा जमवून दिलेल्या नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधून षटकार आलाय तेच यतीन आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे स्लॉट मध्ये बॉल होता. मिड विकेटला चेंडूला डिस्पॅच केले गेले. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. षटकार स्लॉग हिट या ठिकाणी येतोय. या स्लॉग ओव्हर मधील शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. तीनच्या विरोधामध्ये भरत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती तुमच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. तेज कदम सर या ठिकाणी पडताळणी करतायत त्या चेंडूची. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पंचाने इथून यावं लागणार आहे. टॉस जिंकल्यानंतर उर्वी इलियास बळसर संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय आतापर्यंत यशस्वी झालेला नाहीये. कारण ज्या प्रकारे गोलंदाजांनी धावा खर्च केल्या, पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा, चौथ्या षटकामध्ये 13 धावा आणि इट्स वाईट बॉल. स्वर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 63 रन स्कोर करती लागले गेल्यात. 63 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल असेल. 2 षटकार आतापर्यंत भारत यांच्या विरोधामध्ये आल्यात स्लॉक ओव्हर मध्ये. म्हणजे जे स्लॉक हिट्स अपेक्षित होते ते स्लॉक हिट या ठिकाणी आल्यात. एक मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाही. या शेवटच्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळालाय. धावसंख्या फलकावरती लागले गेले 63 रन स्कोर करते आपण पाहतोय. 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभा केलंय. 64 टू विन असेल. चला लगेच शतरक्षण लावून घ्या पंकज इलेव्हन मुरबे संघ. पहिल्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करत असताना चांगल्या धावा रोखल्या होत्या आणि धावा चेस केल्या होत्या. इथून बॅटिंग करत असताना प्रथम बॅटिंग करत असताना
जवळजवळ 63 धावा या ठिकाणी उभारल्या गेल्या आणि 64 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. त्यामध्ये महत्त्वाचं योगदान राहिलं कल्पेश यांचं. 24 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि त्यानंतर स्लॉग ओव्हर्समध्ये यतीन यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. पाच षटकांचं या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 64 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. सर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ इथून दौडायचं नाहीये. किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये त्यांना व्यासपीठ मिळवून दिले रॉकीदादा यांनी आणि त्या संधीचं सोनं करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे पाठ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर काहीतरी अपडेट ठेवावे लागतात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते करावेच लागणार आहेत आपल्या करिअरमध्ये. कारण संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा, डिक्शनरीमधून तो पुसला जाणार नाही आहे आणि संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल रुपेश तांडेल, गेल्या मॅचचा हिरो. मोरिया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून उत्तम बागुले यांच्या माध्यमातून ही टी शर्ट जर्सी परिधान केली गेले. आणि पार्थ गावड यावेळेला अपकमिंग यंग टेनिस बॉल क्रिकेटर, टेंबेखोडावे विलेज, टेंबेखोडावे टीम. स्टार्ट ऑफ द मॅच प्रितेश गावड आज सकाळपासून चांगली स्कोरिंग करतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. रुपेश पहिलं षटक केले समोर. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. सुस्वागतम आरजी ट्रॉफी 2025 चौकार. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. झंझावती सुरुवात देत असताना 64 धावांचं पाठलाग करायचंय. लियाकत लवकरात लवकर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. 24 आणि 29 धावांची जबरदस्त खेळी केली कल्पेश आणि यतीन पाटील यांच्या माध्यमातून. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी संतोष यांची पाहायला मिळते. पैकी येपर्यंत आपण पाहू शकलात कोणती धाव येणार नाहीये. राजकुमार तामोरे एका साईडला रन मशीन, ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, चिंचणीचा ब्रँड. तर एका साईडला बोईसर इलियास पठाण यांना आपण पाहतायत, लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. 2 बॉलचा खेळ, 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
यावेळेला जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडू इनफिल्डच्या वरून खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका. संतोष वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी राजकुमार तामोरे यांची विकेट तुम्हाला धावचित क्वचित आणि कदाचित मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर आहेत. ॲथलेटिक प्लेयर्स म्हणून ज्यांची ओळख का आहे, आपण लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ कडे येण्याचा सुद्धा जिद्दी खेळाडू म्हणून सातत्याने पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेत. उलटॉस बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. 6 धावन करता टायगर अभी जिंदा हे दर्शवत असताना इलियास पठाण यांच्या बॅटमधून एक क्लास षटकार. 6. स्टार्ट वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय, परंतु इथे आपण पाहताय संयम थोडासा खालावला. हेमकांत भोईर गेले होते, जेव्हा षटकार आला त्यावेळेला त्यांची हात मिळवणी केली आणि सांगितलं रुपेश तुझ्यात अजून टॅलेंट यावेळेला आहे आणि तुला चांगलं नॅचरल बॉलिंग करावी लागेल. इथे उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि त्या कारणास्तव चेंडू क्लिअर होऊ शकला नाही. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले कल्पेश आणि इथून आपण पाहतायत फलंदाज बाद होताना झेल करवी बॅक टू द डगआउट. 12ला पहिला धक्का बसतोय. उर्वी इलियास 11 बोईसर टीमला गॉन. चला थोडीशी घाई करा जरा. 5:30 वाजलेले आहेत आणि आज ढगाळ वातावरण असल्यामुळे जो ऊर्जेचा स्रोत असतो तो मात्र ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. सूर्यनारायण देव यांनी आज दर्शन दिलं नाही. 4च्या सुमारास थोडीशी कोवळी किरणं जरूर आली होती, परंतु पुन्हा एकदा ढगाळ वातावरण. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा आपण पाहिलात. गेल्याच महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली गेली आणि त्याचा मात्र फटका हा सातत्याने शेतकरी बांधवांना होताना पाहायला मिळतो. परंतु निसर्गाच्या पुढे किती गुडघे टेकले तरी सुद्धा आपण हातबलच मानव होणार आहे. म्हणून निसर्गाची काळजी आपण करणं फार गरजेची गोष्ट आहे, कारण निसर्गाची काळजी आपण केली तर आपली काळजी निसर्ग करेल. म्हणून निदान प्रत्येकाने एक झाड तरी लावावं. विवेक मोरे बॅट चेंज करत असताना निलेश फायटर तारापूर या टीमचे अतिशय चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आज 40+ ते सुद्धा खेळत आहेत. किरण जाधव बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास प्रीमियर लीग लवकरच भेटीला येते. यंदाच्या हंगामामध्ये डहाणू चिखलाच्या मैदानात पाहायला मिळेल. त्यामध्ये किरण जाधव हे सुद्धा स्वतः खेळत असताना सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळतात. 8 आणि 9 फेब्रुवारी गेल्या वर्षात ती वरोडच्या मैदानात आपण पाहिला, बीचच्या अगदी बाजूला स्पर्धा पार पाडली गेली. यतीन जाधव, किरण जाधव आणि त्यामध्ये अमोल भोईर यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यांचेच बंधू जयेश भोईर या स्पर्धेमध्ये ते डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फिल्डिंग. हेमकांत भोईर हीच ताकद आहे या खेळाडूची. हा क्षेत्र लॉंग ऑन असो, लॉंग ऑफ असो, मिड ऑन असो, मिड ऑफ असो, यामध्ये जबरदस्त फिल्डिंग करण्याचं कारनामा गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर केलंय. ते चपाटी या नावाने ओळखले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिले यावेळेला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा. स्टार्ट तर चांगले झाले, नो डाऊट अबाउट इट. कंपॅरिझन करताना आसिफ मुच्छाईच्या गोलंदाजीवर 11 धावा होत्या आणि तिथे प्लस पॉईंट जर आपण पाहिला तर विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात 8व्या बॉलवर विकेट आली. इथून अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 विकेट्स मिळाली, जी 5व्या बॉलवर आपण पाहू शकला इलियास पठाण यांच्या स्वरूपात. म्हणजेच पारडं दोन्ही संघाचं जड आहे. इथून कंपॅरिझन करताना कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सुमितला आपण पाहताय. सुमित गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सुमित ठाकूर, सुमित चौधरी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच नावाचे 2 खेळाडू. लियाकत रनआउट झाल्यानंतर स्कोरमध्ये थोडंसं असं वाटलं की ती 40 पर्यंत पोहोचतील की काय, परंतु कल्पेश आणि यतीन यांनी जी बॅटिंग केली ना, ती जबाबदारीचं ओझं त्यांनी खांद्यावर पेललं आणि ते निभावलं. चला थोडीशी घाई करा. गोलंदाज सज्ज सुमित ठाकूर आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हलक्याच्या हाताने चेंडूला कट केले गेले. रुपेश तांडेल पुढे सरसावतील.
इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते, नशिबाची साथ मिळाली आणि इथून काय एक्झॅक्टली काय घटना घडली गेले यतीन पाटील यांच्या चेहऱ्यावरून तर वाटते सेलिब्रेशन करतायत, परंतु पाहायचं आहे आपण एक्झॅक्टली काय दर्शवलं जाईल. या विविध जाधव सर त्या ठिकाणी पाहतायत. डिसिजन पेंडिंग. प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतायत. द्वितीय पारितोषिक कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहेश सदानंद गावड यांच्याकडून नॉट आउट. इथे आपण पाहतायत हिरवा सिग्नल. यतीन पाटील सेलिब्रेशन जरूर केलं होतं. रिॲक्शन पहा त्यांचं, एक थोडंसं मनाला कुठेतरी त्यांनी समाधान व्यक्त केलं गेलं होतं. सॅटिस्फाईड. हाताचं जरूर या ठिकाणी आपण पाहतायत ग्लोव्ज आहेत आणि त्यामुळे लगेच स्टंपला हात यावेळेला स्पर्श झाला आणि त्या कारणास्तव बेल्स त्या ठिकाणी पडली गेली होती. नॉट आउट एक धाव येईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल राजकुमार तामोरे यांनी, परंतु ही संधी मिळाली, या संधीचं सोनं करतील का याकडे सुद्धा तेवढंच तत्पर लक्ष असेल ते खेळाडू कक्षांमधून. उर्वी इलियास 11 बोईसर टीमचं. सुमित ठाकूर फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. काय टप्पा आहे, अचूक टप्पा आणि त्याबरोबर वेग सुद्धा पाहायला मिळतोय. तेवढा वेग नाहीये, मीडियम फास्ट बॉलर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत सुमितचा. या वेळेला हा बॉल आपण पाहू शकला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूला फ्लाईट मिळते. संध्याकाळचं सत्र, थंड गुलाबी हवा वाहताना त्यामध्ये दमट थोडीशी खेळपट्टी, कारण सूर्याची जी किरणं आहेत ती मात्र कणखर आली नव्हती आणि त्याचंच कारण पाहायला मिळतं. नमी आहे थोडीशी खेळपट्टीमध्ये. सुमित ठाकूर यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक अप्रतिम धमाकेदार चौकार. 4. वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 64 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ विजय करता 46 रनची आवश्यकता आहे. सुमित ठाकूर आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. संदीप त्या ठिकाणी येत आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 वर जाऊन पोहोचली गेली. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उद्याचे लॉट्स या षटकानंतर तुमच्यापर्यंत मी जरूर रीड करेन. हा चेंडू आपण पाहिला तर किरण जाधव त्या ठिकाणी दर्शवत असताना ही धाव कशाला घ्यायची आहे यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकताय. चांगली गोलंदाजी सुमित ठाकूरने जी गोलंदाजी केली सफाळेचा एक अप्रतिम NCC सफाळे टीमचा आपण पाहिला तर पंकज पाटीलची आठवण करून देणारा अशा पद्धतीने गोलंदाजीचे जे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. ग्रेट बॉलिंग सुमित ठाकूर. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 45 रनचं एकंदरीत टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 45 रन्स असं सामन्याचं समीकरण. उद्याच्या दिवसात टेंबी खोडावे गट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये पहिला सामना फ्रेंड्स ग्रुप वर्सेस मनीष 11 कांद्रे या 2 संघांमध्ये आपण रिपोर्टिंग 9 वाजता करायची आहे. 9:15 टॉस होईल आणि 9:30 परफेक्ट यावेळेला बॉल डिलिव्हर्ड होईल. याची दखल घ्या. गायत्री स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक या टीमने लगेच आपण पहिला सामना झाल्यानंतर पहिल्या 5 षटकानंतर किंवा 4 षटकानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल तेव्हा हजर राहायचं आहे. विघ्नहर्ता वर्सेस जय श्रीराम एन्जॉय ही टीम आपल्याला 3रा सामना खेळताना पाहायला मिळेल. एकता ग्रुप वर्सेस ऋत्वी 11 हा 4था सामना असेल. किंग फायटर किराईपाडा वर्सेस आई जीवदानी हा 5वा सामना असेल. अप्रतिम बॅट खाली राहिली होती आणि यावेळेला चेंडू थोडासा अगदी बॅटच्या जवळून जातोय निर्धावच्या स्वरूपात. सरावली ब वर्सेस स्मार्ट ग्रुप हा 6वा सामना असेल. असे उद्याच्या दिवसात टेंबी खोडावे गटला सुद्धा नाराज करायचं नाहीये. त्यांना सुद्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी 12 टीमला उद्याच्या दिवसात प्राधान्य दिले गेले. काही म्हणतात रॉकी ग्रुप या चषकाला एवढ्या टीम कशा असतात, परंतु प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी 9 दिवस आपण सातत्याने स्पर्धा पाहतोय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड. फ्रेंड्स ग्रुप आणि मनीष 11 कांद्रे टीम जर आपण प्रतिनिधी मॅचचा आनंद घेत असतील इथे किंवा ऑनलाईन मॅचचा, तर आपण उद्या 9 वाजता ॲक्युरेट प्रेझेंटी लावायची आहे, रिपोर्टिंग करायचं आहे आणि 9:30 ला परफेक्ट सामना सुरू होईल. पुन्हा एकदा बॉलर तयार. रुपेश तांडेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. साईडला चीफ शॉट. किरण जाधव गेल्या मॅचचे हिरो थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला गेले होते, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि अशा प्रकारे किरण जाधव यांच्या खेळीला पूर्ण विराम, फुल स्टॉप लागत असताना 20 वर दुसरा धक्का. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाही. ज्या पद्धतीने राजकुमार तामोरे यांची बॅट बोलू लागेल का, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली रुपेश तांडेल यांनी, सुपर बॉलिंग करत असताना पंकज 11 मुरबे टीम, आसिफ मुच्छाळे यांना आपण पाहतायत. वय वर्ष 47, परंतु चांगलं क्रिकेट खेळा, क्रिकेटचा रिस्पेक्ट करा, प्रत्येक आपल्या क्रिकेटच्या साहित्यांचं मान सन्मान करा, हेच मात्र लेजंड ऑफ क्रिकेट म्हणत असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 15 बॉल आणि 44 रनची आवश्यकता. 15-44चं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर रुपेश तांडेलला आपण पाहतायत. अचूक टप्प्यावर चांगले भेदक मारे पाहायला मिळत आहेत. आसिफ या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, क्षमता भरपूर आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. संकटात संघ सापडतो, त्याला वर कसं काढायचं हे तुमच्याकडे कौशल्य असायला हवं. रुपेश काय बॉलिंग केले, आम्ही ऑब्झर्व केलं. जेव्हा षटकार आला ना त्यावेळेला इम्कान भोईर गेले आणि त्याला दिलासा दिला की रुपेश तुझी ही लेंथ अँड लाईन नाहीये, तुझे जे नॅचरल गोलंदाजी आहे ती तुला करायची आहे, हा दिलासा असतो. आणि ज्यावेळेला तुम्ही अप्रिशिएट करता, एखाद्या खेळाडूला पाठिंबा देता, तर त्याचे होप्स वाढतात ऑटोमॅटिकली. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला, शफल होऊन खेळले. संदीप त्या ठिकाणी डीप मिड विकेटला आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21. लेजंड ऑफ क्रिकेट ज्या वेळेला खेळत असतात त्यावेळेला ते शांत चित्ताने संयमाने खेळत असतात. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे, तुमच्याकडे संयम असावा लागतो. 21 रन. 21. राजकुमार तामोरे बोलबाला राहील का, आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. यावेळेला सरळ बॅटचा, म्हणून मी म्हटलं होतं बोलबाला राहिलाय का, तर या वेळेला आपण पाहतायत हो, मी अजूनपर्यंत या वेळेला ही मॅच सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला देणार नाही हे दर्शवत असताना चिंचणीचा ब्रँड अर्थातच राजकुमार तामोरे यांच्या बॅटमधून एक क्लास षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या 27. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकात 8. 40+ माध्यमातून अनेक मॅन ऑफ द सिरीजचे हकदार राहिले ते दोन्हीही बॅटर. आता इथून थोडासा चिंतेचा विषय असेल की 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 रनचं लक्ष्य पाहायला मिळतं. सुहास ठाकूर थोडेसे कदाचित इंज्युर्ड आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आमचं मिटणार नाही. दर्शवत असताना गोराईचं मैदान, गोराईचं बीच ज्यांनी खूप गाजवलं, मुकेशभाई भंडारे यांची स्पर्धा नेहमीच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकी आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. जागरी कोळी 40+ क्रिकेटचे अध्यक्ष सुद्धा आहेत. गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्कवर येताना सुमित चौधरी त्या ठिकाणी येत आहे. सुमित ठाकूर यांना आपण पाहिलं, सुमित चौधरींना आपण पाहताय, संदीपला आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंटला. पुढील बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॅकलिपचा उपयोग केला. हेमकांत भोईर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. फेकी तर चांगली होते परंतु उशिराने झाली. बॉल हातामध्ये ठेवला होता आणि तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी आसिफला माहिती आहे की इथून आपल्याला रिदम तोडायचं नाहीये. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या लाईफ लाईनला जर विसरलो तर कदाचित जो ॲव्हरेज असतो, बॅटिंग ॲव्हरेज किंवा स्ट्राईक रेट असतो, तो मात्र थोडासा खालावतो आणि दबाव वाढतो. दबाव वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली विकेट तुम्ही गोलंदाजाला देत असता. ही सायकोलॉजी आहे, ही मानसिकता मात्र यावेळेला पाहायला मिळते. ऑन साईडला काय फटका खेळलाय, पायावरचा बॉल सरळ चेंडूला फेकून दिले. रुपेश तांडेल यांच्या मस्तकाला दस्तक देत
6 धावा. 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 ची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 29 रन. सामना होता कुठे आला कुठे, हे आहे क्रिकेट. उत्तम दर्जाचं पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतायत चांगलं क्रिकेट खेळतील, खेळ तो वाचेल, या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. इथून अंतिम 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल, या आमच्या भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीतरी क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपल्या स्पर्धेमध्ये याव्यात, हे सातत्याने आपण पाहतो. प्रत्येकाची मते विचारली जातात की ही ट्रॉफी कशी वाटते. असं नाही आहे की पर्सनली जाऊन मात्र ट्रॉफी आणल्या जातात. रॉकी ग्रुप एकत्रित येतात आणि तदनंतर या ट्रॉफी सिलेक्ट केल्या जातात. त्यामध्ये आपण पाहिलं तर रॉकी दादा यांना आपण पाहतायत, रोहिदास पाटील यांचा सुद्धा मान सन्मान सातत्याने ठेवला जातो. टप्पाचूक पद्धतीने गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पेच केलं आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. बॉल आहेत आता तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29. आसिफ मुच्छाळे यावेळेला आपण पाहू शकतायत. एक हार्ड हिटर बॅटर, परफेक्ट ऑलराऊंडर संघामध्ये कसा असावा. सुमित चौधरीचं कौतुक करेन. षटकार आल्यानंतर त्यांनी लेंथ थोडीशी बदलली. ऑफ्टम्पला चेंडू यावेळेला पिच केले, इथून थोडीशी कठीणाई झाली. चांगली गोलंदाजी, कमबॅक केले. अप्रतिम सुरेख पद्धतीने स्वीपचा फटका पाहायला मिळतो. इंटेलिजंट क्रिकेट. रुपेश तांडेल पुढे सरसावत आहेत. चांगली फेकी होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. तेवढा वेग नव्हता या बॉलला. जर वेग असता तर कदाचित चेंडू फार वेगाने निघून आला असता. वेगेचा फायदा या ठिकाणी मिळाला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 8-27 चं समीकरण. सागर मोरे सर आणि नितेश कदम सर या दोन पंचांना आपण पाहतायत. विवेक जाधव सरांना आपण पाहू शकाल. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. लियाकत कोणतीही चूक करणार नाहीत. इथून काय एक्झॅक्टली झालंय, रिले थ्रो करण्याच्या प्रयत्नात होते की काय, विदिन सेकंदामध्ये यावेळेला आपण पाहू शकाल सागर मोरे सर दर्शवतायत आज झेल आहे की इथे रिले थ्रो करण्याचा प्रयत्न केला. काय एक्झॅक्टली आपण पाहू शकणार आहोत. चला आपण आपापसामध्ये वाद करू नका. पंच जे काय आहेत ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आपण ॲज अ प्लेयर आहात तर इथे डिसिजन पेंडिंग आहे. जे काही डिसिजन येईल त्यावेळेला तुम्हाला तो मान्य करावा लागेल विदाउट आर्ग्युमेंट.
यस पंच डिस्कस करतायत आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकताय थर्ड अंपायर यांच्याकडून तर नॉट आउट आहे. तर लगेच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. तर आता इथे रन्स जर आपण पाहिल्या तर ऍड होतील ते 1 रन्स आपण पाहू शकतात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 38 या धावसंख्येवर. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 38 रन विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 26 शेवटचा बॉल. राजकुमार तामोरे एका साईडला आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज उंची खूप आहे आणि संधी. व्हॉट अ कॅच एक्सलंट कॅच शॉट. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सिलेक्शन होतं, परंतु इथून आपण पाहतात बॅटचं टॉप एज लागलं आणि सुपर कॅचेस विन द मॅचेस हे संदीप यांच्याकडून शिकलं पाहिजे. सुपर कॅच काय कॉर्डिनेशन होतं, जजमेंट अप्रतिम पाहायला मिळालं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल कॅच. मित्र म्हणेन कार्बन कमाल कॅच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 38. आता 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहताय 26 रनची आवश्यकता आहे. 6-26चं समीकरण. अमित केने यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुदस्सर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला आसिफ यांच्याकडे ते स्ट्रोक आहे. 6-26. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सहा बॉल आणि 26 रनची आवश्यकता. आसिफ अमित एक्सपिरियन्स बॉलर आहे. आता खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने आसिफ पहिल्या 2 बॉलवर परिपूर्णता निर्भर असेल या सामन्याचा रिझल्ट. जर षटकार आले तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो, परंतु त्यासाठी स्वतःवर असलेला आत्मविश्वास. या वेळेला शफल झाले होते. काय बॉल डिलिव्हर्ड केला, परफेक्ट ओळखलं होतं. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आले आणि तिथून अमित केनेले रीड केलं आसिफ मुच्छाळे या फलंदाजाला. बॅटची एज अँड टेकन. यतीन पाटील कोणतीही चुकी करत नाहीयेत. गॉन फलंदाज बाद. पाहायला मिळत आहेत मॅन फ्रॉम तारापूर. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. संतोष यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल. एका साईडला आपण पाहू शकाल इम्कान बोईर, एका साईडला आपण पाहतोय सुमित चौधरी. म्हणजे एक चांगली विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर जे असतं ते रिलीज होतं. त्यावेळेला आसिफ कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये मॅच फिरवण्याची कला आहे, परंतु विवेक मोरेला आज ही संधी आहे. आज इतिहास रचण्याची संधी आहे. अमित केने अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. 4 बॉल आणि विजयासाठी 26. अमित केने कॉन्फिडेंटली गोलंदाजी करतोय, कारण ज्या पद्धतीने त्याने अचूक टप्प्यावर मारे केलेत, प्रभावित गोलंदाजी करत असताना. ग्रेट बॉलिंग. पुन्हा एकदा फिल्डर लॉंग ऑफचा पुढे घेतला गेलाय. संतोष लियाकतला पाठवलं गेलंय. ते आपण पाहतो स्वतःचं कॅप्टन स्वतः जात आहेत फाईन लेगला. त्यांना माहिती आहे हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. अप्रतिम अनबिलिव्हेबल ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला. कीपर क्लोज नव्हते आणि त्याचंच कारण या वेळेला पाहायला मिळालं. इथे फलंदाज बाद होईल. ज्या वेळेला कीपर क्लोज असतो विकेट कीपर, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी आपण पाहू शकताय धाव दिली जात नाही. रोहित पाटील, बऱ्याच वेळेला रोहित पाटील यांच्यावर संधी ती येत नाही, परंतु आज त्यांना प्रमोट केले गेले. ते क्रमांक जवळजवळ आपण पाहू शकतायत 7 वर पिंच हिटर रोया. एक पॅकर्स आहेत उर्वी 11चे.
विवेक मोरे बॅक टू द डगआउट. उर्वी इलियास बोईसर 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच भेट घ्यायची आहे. जीवदानी 11 विराट टीम, पंकज 11 मुरबे टीम, मैत्री 11 पालघर टीम. अशा पद्धतीने जे संघ आहेत त्यांना विनंती करेन संघाच्या कॅप्टनला, संघ नायकाला वेळेला आता औपचारिकता फक्त बाकी राहिले. हळूहळू विजयाच्या दिशेने आगीकूच करत असताना रुपेश तांडेल पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 38-39 आणि इथून आता फक्त फॉर्मॅलिटी शेवटच्या बॉलची. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. अशा प्रकारे अंतिम 8 मध्ये ज्यांनी दरवाजे फुटावलेत, अंतिम 8चं तिकीट मिळवलंय. 40+ आजचा पॅनल, 40+ आजचा फॉर्मॅट पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे पंकज 11 मुरबे टीमने मारली बाजी. जरी विटी लाईन स्टार सफारी टीम पराभूत झाले तरी